शेतकरी मित्रांनो, आपण आता हा नवीन विषय जो घेऊन येतो ते म्हणजे बेड पद्धतीने आल्याची लागवड. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की जमिनीची मशागत कशी करावी आणि मशागतीमुळे काय फायदा होतो. म्हणून मशागतीनंतर आपल्याला बेड पद्धतीकडे म्हणजेच गादी वाफा पद्धत ही पद्धत आल्या पिकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपल्याला आल्याची लागवड करायची म्हटलं तर बेड पद्धत किंवा आपल्याला गादी वाफा पद्धत ह्याच पद्धतीने आल्याची लागवड केली गेली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आणखीन सपाट जमिनी पद्धतीवरतीच लागवड केली जाते किंवा काही ठिकाणी बेड पद्धतीने करतात, पण बेडची उंची किंवा त्याचा माता हे अजून पारंपरिक पद्धतीने लहान असतात. त्यामुळं पुढे भविष्यात जाऊन कंदकुज, सूत्रकृमी अशा वेगवेगळ्या जमिनीतून निर्माण होणाऱ्या रोगराई किडींचा प्रादुर्भाव होतो आणि मोठ्या प्रमाणात उत्पादनात आपल्याला घट पाहायला मिळते. मग ह्याचं नियंत्रण कधी करायचं, कसं करायचं, त्याच्यावरती पुढे जाऊन खर्च करण्यापेक्षा आपण सुरुवातीला त्या सगळ्या गोष्टींचा लक्षात घेऊन बेड जर उंच पद्धतीने जर केला, म्हणजे बेडची उंची कमीत कमी 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट उंचीच्या बेड करणं गरजेचं आहे. म्हणजेच गादी वाफाची उंची 45 सेंटीमीटर ठेवायची आणि 45 सेंटीमीटर उंचीचा गादी वाफा केल्यानंतर वरचा जो माता आहे साधारण हा 3 फुटाचा म्हणजे 90 सेंटीमीटर रुंदीचा असणं गरजेचं आहे. कारण की आपल्याला जे कंद लावायचे आहेत 2 कंदातील अंतर सुद्धा वाढवून लावायचं आहे. आपण पारंपरिक पद्धतीमध्ये कंद जवळजवळ लावतो, 6 इंच 4 इंच या अंतरावरती लावतो. ह्याच्यातून भरपूर मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागतात. जमिनीतून येणाऱ्या रोगराई किडीचा प्रादुर्भाव वाढतो. एकतर कंद पसरायला जागा पाहिजे, कंद क्वालिटीचे पाहिजेत, कंद मोठे पाहिजेत, कंद पसरले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टींसाठी 2 कंदातील अंतर कमीत कमी 45 ते 60 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. आणि हे झिगझॅग पद्धतीने लावलं गेलं पाहिजे. झिगझॅग पद्धतीने लावल्यामुळे जोडओळ पद्धत या पद्धतीने लावलं जातं. ज्यावेळेस आपल्याला कंद पसरायला जागा सापडते त्यावेळेस कंद मोठ्या प्रमाणात पसरतात, वाढतात आणि त्यांची क्वालिटीही चांगली राहते. समजा एखाद्या कंदाला निमॅटोडचा प्रादुर्भाव झाला आणि त्यामुळे कंदकुज वाढायला लागली तर एका कंदामुळे शेजारच्या कंदाला तो रोगराई पसरते आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसानाला सामोरं जावं लागतं. हे मागील कित्येक वर्षाचा अनुभव शेतकऱ्यांना आहे. ह्या सगळ्या अडचणींवरती मात करायची असेल तर सरळ साधी सोपी पद्धत म्हणजे बेडची उंची आणि 2 कंदातील लागवडीचं अंतर वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळं 2 ह्याच्यातलं अंतर 45 ते 60 सेंटीमीटर अशा पद्धतीने ठेवल्यामुळं कंद पसरायला वाढीला जागा सापडते. आणि 2 बेडमधील अंतर जे आहे ते साधारण मधली जी नाली आहे ही 60 सेंटीमीटरची असणं गरजेचं आहे. म्हणजे 2 बेडमधला दोन्ही सेंटर जर पाहिले तर यांच्यातलं 5 ते 6 फुटाचं अंतर असणं अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, जेवढं अंतर जास्त तेवढी खेळती हवा, भरपूर सूर्यप्रकाश यामुळं पिकावरती येणारी रोगराई किडी ह्यांचं नियंत्रण राखलं जातं नैसर्गिक पद्धतीनेच. त्यामुळे आपल्या पिकावर होणाऱ्या औषधांचा फवारणीचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो. कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणे. आणि आजकालची मागणी एकच आहे सगळ्या लोकांची. मार्केटची मागणी काय आहे की विषमुक्त शेतीची गरज आहे. आणि ही विषमुक्त शेती म्हणजे कमीत कमी औषध फवारणीमध्ये आपल्या पिकाचं उत्पादन घेणं. पण ह्याला नैसर्गिक पद्धतीने जाण्यासाठी हीच पद्धत आहे की बेडची उंची वाढवणे, बेडची रुंदी वाढवणे, 2 बियातलं अंतर वाढवणे. शेतकरी मित्रांनो, ठिबक सिंचन ज्यावेळेस आपण सेंटरला टाकतो, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून 100% खताची मात्रा ही ठिबक सिंचनाच्या माध्यमातूनच द्यायची. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या वेळेस पाऊस काळ जास्त झाला, शेतामधलं पाणी बाहेर निघालं पाहिजे, त्यासाठी ज्यावेळेस आपण बेड तयार करत असतो, बेड तयार करत असतानाच आपली जी मधली नाली आहे त्या नालीला जमिनीच्या उतारानुसार ढाळ देणं गरजेचं आहे. म्हणजे जास्तीचा पाऊस जरी झाला तो नाली वाटे पाणी बाहेर गेलं पाहिजे. ड्रीप वाटे जरी पाणी जर जास्त झालं तर ते बेड उंचीच असल्यामुळं त्याचा निचरा होऊन ते सगळं पाणी नालीत यायला पाहिजे आणि नाली वाटे पाणी शेताबाहेर गेलं पाहिजे. ह्या गोष्टीला लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी बेड तयार करत असताना हा ढाळ देणं खूप गरजेचं आहे. सगळ्या नाल्या एकत्र करून आणि एक आडवी नाली जर आपण टाकली आणि ते सगळं पाणी शेताबाहेर काढून दिलं, कितीही पुढं पाऊस मोठा आला, पाऊस जास्त काळ टिकून राहिला आणि शेतामध्ये पाणी साचणार नाही याची व्यवस्था आत्ताच आपण बेड तयार करताना घ्यायची आहे. म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या ज्या अडचणी त्या अडचणीवर आपल्याला मात करता येते आणि होणाऱ्या पिकाचं नुकसान आपल्याला थांबवून कमी खर्चामध्ये
जास्तीत जास्त दर्जेदार क्वालिटीचं नंबर 1 क्वालिटीचं अद्रक म्हणजे आलं आपल्याला उत्पादित करता येतं. शेतकरी मित्रो, या व्यतिरिक्त आपले काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर ह्या स्क्रीनवरती दिलेल्या माझ्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा. हाच माझा व्हॉट्सअप नंबर आहे. ह्याच्यावरती तुम्ही फोटो टाकू शकता आणि अधिक तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल ती मिळवू शकता. आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न टाका. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर दिलं जाईल. शेतकरी मित्रो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. जास्तीत जास्त आल्याच्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना ही योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावा. ह्या चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण पुढचा जो विषय आहे तर आल्यातील पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचा विषय. तर नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.